करायची. हालेलुया, हालेलुया. मग त्याच्यानंतर 1,00,000 रुपये तो पचत नाही, पकडला जातो. कसा पकडला जातो? हालेलुया. तर की प्रभू परमेश्वराचं वचन आहे, हे तरुणा तू आपल्या तरुणपणामध्ये मनमानी वाटत तसं कर. उपदेशकाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आपण वाचू. उपदेशकाचं पुस्तक नीतिसूत्रे याच्यानंतर उपदेशक 11 9 आणि 10 वचन आपण ऐकू. हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. काय म्हणत ते वचन? आपल्या तारुण्यात चोरी करणारा 1,000 आनंद केला, चोरी करणारा 10,000 आनंद केला. हालेलुया. हे तरुणा आपल्या तारुणपणात आनंद कर. हालेलुया, हालेलुया. हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. हालेलुया, हालेलुया. इच्छा पूर्ण करण्यात आनंद आहे. चोरी करणाऱ्याला चोरी करण्यात खूप आनंद आहे. हालेलुया, हालेलुया. पण त्याचा आनंद कसा आहे? नाशास नेणार आहे. हालेलुया. त्याचा आनंद त्याला नरकात नेणार आहे, पण त्याला त्याच्यात समाधान आहे. तुझं हृदय तुला उल्हास पावो. हालेलुया. पुढे वाच. तू मनात वाटेल त्या मार्गाने व नजरेशीर तसाच चाल. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला सवय करायची. हालेलुया. कशात आनंद आहे? मी याला नाचवल, करणी करून नाचवल. हालेलुया. समाधान मिळतं, पण त्याचा नाश खूप भयंकर आहे. हालेलुया, हालेलुया. चोरी करणाऱ्याला चोरी करण्यात आनंद आहे, पण त्याचा नाश भयंकर आहे. हालेलुया. बेविचार करणाऱ्याला त्याच्यात आनंद आहे, पण त्याचा नाश भयंकर आहे. जाळ कर्म करणाऱ्याला त्याच्यात आनंद आहे, पण त्याच्यात घात आणि नाश आहे. हालेलुया. व्याजाने पैसा देणाऱ्याला व्याज घेण्यात आनंद आहे, पण त्याच्यात खूप मोठा काय आहे? नाश आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पाप करताना आनंद वाटतो, पण त्या पापाचा परिणाम काय आहे? नाश आणि घात आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रियानो, आम्ही जे काही करतो या सगळ्याकडे परमेश्वराचं लक्ष आहे. आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं चालणं, याकडे बारकाईने लक्ष परमेश्वराचं आहे. आम्ही प्रार्थना करतो, वचन वाचतो आणि शिव्या देऊ शकतो का? बोला, बोला. देऊ शकतो? आम्ही निंदा करू शकतो का? आम्ही वचन वाचतो, प्रार्थना करतो, दोष लावू शकतो का? नाही. हालेलुया, हालेलुया. लोक काय म्हणतात की काही महिला आहेत बाहेर बसल्यानंतर समजून घ्या ती बायबलला हात लावू शकत नाही. याची वाद आहे का परमेश्वराला? हात लावू शकत नाही बायबलला. मग देवाला कशाची बाधा आहे? हालेलुया. आमकं खाल्ल्याने बाधा आहे, तमकं केल्याने बाधा आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, जे बाहेरून आत येतं ते मलिन करीत नाही, जे आतून बाहेर येतं ते सगळ्यात मलिन करतं. आतून बाहेर काय येतं? कपटवृत्ती, निंदा, छळ, वाईट विचार, चोरी करणं, लबाडी, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या देहापासून काय होतात? निर्माण होतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण या सर्व बदल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. काय म्हणते? कर तुला काय करायचं. चोरी करणारा प्रार्थना करतो, देवा मला पसली बरं 1,000ची चोरी, 10,000ची पसली, देवा 1,00,000ची काऊन मी पचू दिली? काय म्हणते वचन? सगळ्या गोष्टींचा तुला झाडा कोणाकडे द्यायचं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या सर्व बदल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. हालेलुया, हालेलुया. शिवी दिल्याबरोबर लगेच संकट येत नाही. हालेलुया, हालेलुया. चोरी केल्याबरोबर लगेच संकट येत नाही. येतं का? खून केल्याबरोबर लगेच संकट येत नाही. ते संकट कसं येतं? हळूहळू झाडा
प्रभू घेत राहतो. हे तुझ्या लक्षात असू दे. हालेलुया. शिवे देणाऱ्याला वाटतं काय होतं तरी. हालेलुया. पापाला प्रवृत्त करणाऱ्या लोकांना सांग काय होतं तर कर कर, काय होत नाही, कर चोरी. पण जो चोरी करतो त्यापेक्षा जो प्रोत्साहन देतो सगळ्यात मोठा पापी आहे. हालेलुया. हालेलुया. बेविचार करणाऱ्याला सपोर्ट करतो, पण त्यांच्या पापापेक्षा जो त्याला प्रवृत्त करतो, मदत करतो, तो सगळ्यात मोठा पापी आहे. हालेलुया. निंदकाच्या बैठकीत बसू नको बाई. बसायचे तर 2 शब्द वचनाचे बोल, नाही तर चला आपापल्या घरी. का मी जर बसणार तर मी देवाच्या नजरेत पडणार, मला पापाला बळी पडायचं नाही. का वचन सांगतं सगळ्या पापाचा झाडा तुला कोणाला द्यायचा आहे? परमेश्वरा. हे तुझ्या नेहमी लक्षात असू दे. मग तुझं बसणं, तुझं उठणं, तुझं चालणं याकडं त्याच लक्ष आहे. हालेलुया. दावीद राजा स्तोत्र संहिता 139 मध्ये म्हणतो की आज माझ्या जीवनातला असा एकही दिवस नाही की तो तुला ठाऊक नाही. मी गर्भपिंडात होतो, माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी अंधारात जरी लपलो तरी तिथे तू आहे. मी अधोलोकी अंतरून धारण केलं तरीही तिथे तू आहे. हालेलुया. हालेलुया. मी समुद्राच्या पलीकडच्या तीरी जरी गेलो तरीही तुझा आत्मा मला तिथे. हालेलुया. लपू शकतो का? लपू शकतो का? लपू शकतो का? नाही लपू शकत प्रिया. मग आम्ही 2 धनाची चाकरी करू शकत नाही. करू शकतो का? एकावर प्रेम करणार, एकाचा द्वेष करणार. पापावर प्रेम केल्यानंतर देवाचा द्वेष होणार, देवाच्या चांगल्या गोष्टी सहन होणार नाही. पण जर देवावर प्रेम केलं तर पापाचा तिरस्कार केला जाईल. हालेलुया. पाप अंगीकार येणारच नाही का? देवाचा आत्मा त्या पापापासून तुम्हाला बाहेर काढतो. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन आहे याच तो आपल्या मनातून खेद दूर कर. काय कर? देवाची इच्छा काय आहे? काय देवाची इच्छा? तुझ्या मनातून पाप दूर कर. हालेलुया. तुझ्या मनातून खेद दूर कर, तुझ्या मनातून कपट दूर कर, तुझ्या मनातून निंदा दूर कर, तुझ्या मनातून शिवी शाप सगळं काय कर? कोणासाठी दूर कर? जर तुला सुखी जीवन जगायचंय तर काय कर? तुझ्या मनातून खेद काय कर? दूर कर. हालेलुया. हालेलुया. आणि आपला देह उपद्रवापासून राख. हालेलुया. काय म्हणत आहे? आपला देह उपद्रवापासून राख. म्हणजे देहातून हे पाप होतात ते काय कर? तुझ्या जीवनातून दूर कर. हालेलुया. हालेलुया. काही असे पाप आहेत की त्या पापामुळं आमचं जीवन मेल्यासारखं जीवन होतं. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना न करणं, लगेच छडी बसत नाही. निंदा करणं, लगेच छडी बसत नाही. हालेलुया. काय होतं? आमच्या जीवनामध्ये वादळ येत राहतात. दिसतं का? देवाच्या छडीचा आवाज येत नाही. अचानक आम्ही आजारी पडतो, अचानकच गरिबी यायला लागते, अचानकच आमच्या जीवनामध्ये भांडण वादळ चालू राहतो. अरे कसं होतं? आम्ही केलेल्या सर्व चुकांचा झाडा आमचा परमेश्वर घेत राहतो. हालेलुया. हालेलुया. गुरुप्रियांनो, प्रभूमध्ये राहायचं तर खूप सांभाळून राहा. तुमचं पाऊल सांभाळून उचला, तुमच्या मुखातून शब्द सांभाळून बोला. तर की तुम्ही कुठं आहात? पृथ्वीवर आहात आणि तो कुठं आहे? स्वर्गात आहे. हालेलुया. 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 इयोब नीतिमान होता, पवित्र होता. हालेलुया. हालेलुया. सैतान काय म्हटला? तो काय तुझं सहज भय बाळगत नाही म्हणे. तू त्याच्यामध्ये कुंपण टाकलं. कसं कुंपण टाकलं? त्यांनी स्वतःला सांभाळलं, त्यांनी त्याच्या लेकरांना सांभाळलं, त्याच्या मुखाला सांभाळलं, त्याच्या जीवनाला सांभाळलं. कोणासाठी सांभाळलं? फक्त परमेश्वरासाठी. त्याचे लेकरं मेले, सगळं उद्ध्वस्त झालं, पण शेवटच्या क्षणापर्यंत तो देवाशी प्रामाणिक राहिला. का? त्याला माहित होतं ज्याचं होतं त्याने नेलं, पण तोच तुम्हाला सगळं काही परत देईल. हा काय होता त्याच्यामध्ये? एक विश्वास होता. आमच्या जीवनात काही नुकसान झाल्यानंतर तळतळ करू नका. उलट काय म्हणा? नुकसानाची भरपाई करणारा तर माझ्या जवळ आहे. हालेलुया. नुकसान होईल का? नुकसान होईल का? हालेलुया. हालेलुया. नुकसान होईल का? त्या नुकसानातून भरपाई करणारा जर माझ्याजवळ आहे तो कधीही तुम्हाला अंतर देणार नाही.
हालेलुया. म्हणून प्रियांनो, वचन काय म्हणतं? तू आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहे. हालेलुया. काही फोन येतात मला, ताई आमचे लेकरं म्हणतात की मी तरुण आहे, मला जगू दे, मला टाइमपास करू दे. हालेलुया. लोक कसे जातात, मला जगू दे. अरे तरुण पण हेच तर खरं सांभाळायचं. ह्या तरुणपणामध्ये स्वतःला खूप सांभाळायचे. प्रियांनो, जर जीवन तुम्हाला आनंदी सुखी जगायचे तर दिसणाऱ्या गोष्टीवर नाही तर न दिसणाऱ्या देवावर विश्वास करा. योग्य तोच जोडीदार तुम्हाला देईल, योग्य तोच साथीदार तुम्हाला देईल. पण तुमचं तरुणपणे तुम्हाला काय करायचे? सांभाळायचे. हालेलुया. तरुण लेकरांना आई वडिलांना सांभाळायचे की नाही, बाई वाईट मार्गाने जाऊ नको, वाईट विचार आणू नको, जर तुला पाहिजे तर तू देवाला माग. हालेलुया. 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 मग प्रियांनो, आम्हाला जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये सगळं चांगलं व्हावं यासाठी आम्ही काय करावं? रोज प्रार्थना करायची. काय? तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. हालेलुया. हालेलुया. सकाळची वेळ आम्ही त्याला देतो तेव्हा एकच प्रार्थना करायची की प्रभू तुझी इच्छा आजच्या दिवसात माझ्या जीवनात पूर्ण हो. स्तोत्रसंहिता 40 अध्याय 8 वचन. हालेलुया. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे, म्हणजे मला आनंद आहे. कोण म्हणतात? दावीद राजा. म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला काय आहे? आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. हालेलुया. केव्हा आम्ही देवाची इच्छा पूर्ण करू? त्याचं शास्त्र, त्याचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये असल्यावर. हालेलुया. आम्ही रोज प्रार्थना करत असल्यावर, आम्ही रोज वचन वाचत असल्यावर, आम्ही रोज त्याच्या सानिध्यात असल्यानंतर आपोआप त्याची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होईल. हालेलुया. मग 1 तास प्रार्थना करणार, 1 तास वचन वाचणार, 1 तास आराधना करणार, एकही क्षण गमावणार नाही, त्याच्यापासून दूर राहणार नाही, तर प्रत्येक क्षणाला त्याला आम्ही शोधणार. हालेलुया. 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 म्हणजे देवामध्ये इच्छा वाढत जाणार. हालेलुया. हालेलुया. पहिले आम्ही चोराचं शिकलो, इच्छा वाढत गेली. आम्ही म्हणतो देवा 3 पत्राचं घर देव देतो. इच्छा आणखी वाढते, 2 पत्र 2 रूम दे, 4 पत्राचं ते पण मिळतं. मग त्याच्यानंतर आणखी इच्छा जागृत होते, प्रभू मला स्लॅबचं घर दे ना, स्लॅबचं घर पण मिळतं. इच्छा आणखी जागृत होती. काय? जाऊ दे देवा, बंगला दे ना. हालेलुया. म्हणजे मनुष्याची इच्छा संपतच नाही. जमती का? हालेलुया. हालेलुया. झोपडीतून डायरेक्ट महालात जाण्याची इच्छा. हालेलुया. हालेलुया. प्रभू ते पण देतो. पण प्रियानो, ही जगिकतेची इच्छा आहे. जगतेची इच्छा आम्हाला कुठं नाही, बंगला आम्हाला सोबत नेणार नाही. नाही का? काहीच नाही. कुछ भी नहीं ले जा सकते हम. हालेलुया. हालेलुया. म्हणू नको माझं सगळं काही कोणाचं आहे? देवाचं आहे. आणि देव तुझा आहे. हालेलुया. मग इच्छा कोणती आमच्या जागृत मनामध्ये पाहिजे? तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास. हालेलुया. मग देवाची इच्छेप्रमाणे जगण्यास इच्छा काय होती? प्रभू मी 15 मिनिटं प्रार्थना करते, मला 1 तास प्रार्थना करायला शिकव. 1 तास प्रार्थना. प्रभू मला तू काय कर? आत्म्यावर इच्छा, आत्म्यात उन्नती होती. हालेलुया. मग आत्म्याने प्रभू भरतो. मग प्रभू तुझ्या वरदानाने मला भर. हालेलुया. ही इच्छा आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये देणारी आहे. ही इच्छा अनंत काळाचं सुख देणारी आहे. ही इच्छा प्रत्येक परिस्थितीमध्ये जय पावणारी आहे. हालेलुया. 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 मग या इच्छेमध्ये जगिकतेच्या कोणत्याच गोष्टीचा लोभ मनात येत नाही. येतं का? हालेलुया. साडी घेण्याची इच्छा नको, दागिने घेण्याची इच्छा नको. इच्छा कशाची? अभिषेकाने भरायचे, दानाने भरायचे, त्याचं सामर्थ्य आजमावायचे. प्रभू मला तुला पाहायचंय, ही देवाची इच्छा आमच्यामध्ये तो टाकतो. हालेलुया. हालेलुया. देवाला कुणी पाहिलंय का? नाही पाहिलं.
पण इच्छा निर्माण केल्यानंतर देव त्याला प्रगट होतो. हालेलुया, हालेलुया. आत्म्यात तो आमच्याशी बोलतो, आत्म्यात तो आमच्यामध्ये राहतो, आत्म्यामध्ये तो आमच्याशी संवाद साधतो. हालेलुया. इच्छा कशी आहे? आनंद आहे. या इच्छेमध्ये आनंद आहे, या इच्छेमध्ये शांती आहे. जगिकतेच्या इच्छेमध्ये तात्पुरता आनंद आहे. हालेलुया. बंगला बांधल्यानंतर आनंद किती वेळ राहतो? थोडा वेळ राहतो. 1 लाख रुपये आल्यानंतर आनंद किती वेळ राहतो? संपल्यानंतर जैसे थे. काय? 1 लाख रुपये संपल्यानंतर जैसे थे. पण हा आनंद असा आहे की तो कधी संपतच नाही, कधी कंटाळा येतच नाही, कधी असं वाटत नाही की जाऊ दे आजचे दिवस प्रार्थना नाही करणार मी, मला आनंद मिळतो त्याच्यामध्ये. कारण की दावीद राजा स्तोत्र संहितामध्ये म्हणतो की माझ्या हृदयाला आनंद तुझ्याजवळ आल्याने होतोय. हालेलुया, हालेलुया. पैशावाल्याला आनंद पैसा आल्यानंतर होतोय. हालेलुया. चोरी करणाऱ्याला आनंद चोरी करण्यात होतोय, पण आमच्या हृदयाला आनंद त्याच्याजवळ बसल्यानंतर. हालेलुया, हालेलुया. पण ही इच्छा आमच्या जीवनामध्ये जागृत पाहिजे. हालेलुया. मग आमच्या जीवनात त्याची इच्छा जगत असताना आम्ही काय करावं, आम्ही कसं चालावं, कसं वागावं, हा देवाचा आत्मा आम्हाला शिकवत राहतो. हालेलुया. कारण की त्याचं वचन आहे, जो ज्ञानाने उन्हा आहे त्याने काय करावं? मजकड यावे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला माहिती आहे का कशाने आनंद भेटेल? दुकानात विकत घेतो का आनंद? हालेलुया. जर असं इथे 1 लाख रुपये द्या, इथं आनंद भेटतंय, भेटल का? भेटल का? नाही भेटत. शांती पैशाने भेटल? लोकांनी लाखो रुपये देऊन शांती विकत आणली असती, भेटती का? पण आमच्या जवळ आहे ती शांती. आमचा देव शांतीचा राजा आहे. हालेलुया. एफिसकरास पत्राचा 5वा अध्याय. काय करावं ते आनंद मिळण्यासाठी? एफिसकरास पत्राचा 5वा अध्याय. गलतीकारास पत्राच्या नंतर 5वा अध्याय 16 ते 20 पर्यंत वचन वाचा ज्याला मिळालं त्यांनी. एफिसकरास पत्र. तुमचं बायबल स्टडी घेणार आहे मी. अनुक्रमणिका, काही वचनाचे काही सेवक लोक शिकवणार आहे. हालेलुया, हालेलुया. कोण कोण तयार आहे बायबल स्टडीसाठी? हालेलुया. कारण की प्रभू वचनाचा खोलवर अभ्यास राहणं खूप गरजेचं आहे. आम्हाला शिकलं पाहिजे कोणत्या सेवकाने कोणतं काम केलं, कोणता सेवक कसा जगला, कोणता शिष्य कसा त्याच्यासाठी मेला, कसं परमेश्वराने जुन्या करारामध्ये काम केलं, कसं प्रभू त्यांच्या सोबत होता. आम्हाला हे गहराईत आम्हाला समजली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वाचा. वेळेचा सदुपयोग करा, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. तर प्रभूची इच्छा काय आहे? प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया. हे काय करा? समजून घ्या. हालेलुया. माझ्या याच्यात लिहिले संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. हालेलुया. रोज प्रार्थना करायची, प्रभू आजचा दिवस दाखवलास, आज तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास मला सहाय्य कर. हालेलुया. मग त्याची इच्छा काय आहे? काय इच्छा? सकाळी उठ, स्वयंपाक कर, पोटभर खा, अंगावर घेऊन झोपून जा. असे आहे का? सकाळी उठ, स्वयंपाक कर, पोटभर खा, 4 भाज्या कर आणि अंगावर घेऊन झोपून जा. अशी आहे इच्छा? काय इच्छा आहे? त्याच्या सहवासात काय इच्छा आहे? वाचू आपण. काय इच्छा आहे? पावसात भजे कर, चहा कर, अंगावर घेऊन गोधडी घेऊन झोपून जाय. काही झोपलेत आपले मेंढर पावसामुळे. हालेलुया. ऐकत असतील घरातून. हालेलुया, हालेलुया. काय इच्छा आहे त्याची? द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे. द्राक्षरसात बेतालपणा आहे.
पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे गीते आत्मिक प्रबंध एकमेकांस म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. हालेलुया, हालेलुया. काय इच्छा आहे? कठीण आहे का? कठीण आहे? इच्छा कठीण आहे? हालेलुया, हालेलुया. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देते. हालेलुया. पक्षघाताचं उदाहरण सगळ्यांना माहिती. हालेलुया, हालेलुया. त्या पक्षघाती मनुष्याला 4 लोकांनी उचलून आणलं. त्याला गर्दीमुळे त्याला आज जाता येईना आणि घराची कौलार काढली आणि त्या मनुष्याला काय केलं, जिथे येशू होता तिथे बरोबर त्या लोकांनी त्याला खाली टाकलं. हालेलुया, हालेलुया. मग ते 4 लोक हे देवाकडे त्याला घेऊन आले. कोणाला? पक्षघाती मनुष्याला. हालेलुया. आणि पक्षघाती मनुष्याला बरे होण्याची इच्छा होती का? त्या लोकांना इच्छा होती, 4 लोक, की हा बरा व्हावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या 4 लोकांची पण इच्छा होती की याने बरं व्हावं. हालेलुया. आणि जो मनुष्य होता त्याची पण इच्छा होती की त्याने बरं व्हावं. हालेलुया, हालेलुया. मग परमेश्वराने त्याच्यासाठी त्याला म्हटलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? त्याला प्रश्न विचारला. हालेलुया, हालेलुया. मग प्रभू म्हटला, उठ, तुझे बाज घेऊन चालू लाग, तुझ्या पापांची क्षमा केली आहे. हालेलुया, हालेलुया. काय म्हटलं प्रभू? तुझ्या पापांची क्षमा केली आहे, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते याच्यामध्ये, बाज उचलून चालू लाग हे सोपं आहे की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे सोपं आहे? कोणतं गोष्टी सोपं आहे? चंद्र, कोणतं सोपं? बाज उचलून चालू लाग आणि तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कोणत्या गोष्टी सोप्या आहेत? दोन्हीतून कोणतं सोपं आहे? हालेलुया, जोरात टाळ्या. हालेलुया. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे सोपं आहे. उठ, बाज घेऊन उचलून चालू लाग. देहाने तो उचलणार, चालू लागणार. कठीण आहे, असं कठीण नाही सांगितले. काय इच्छा म्हणते प्रभू? द्राक्षरसाने मस्त होऊ नको, तर त्याच्यात बेतालपणा आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल, सिस्टर आम्ही थोडी व्यसन करतो. टीव्ही पुढे कोण कोण बसतं? सिरियल कंटिन्यू कोण कोण पाहतं? कंटिन्यू यूट्यूबवर कंटिन्यू यूट्यूब चॅनल, फेसबुक कोण पाहतं? कंटिन्यू फोनचं वेडं. हे सुद्धा दारूच्या व्यसनापेक्षा भयंकर आहे. दारूला जोपर्यंत त्याच्या शरीरात दारू तोपर्यंत काय झिंकतो आणि दारूचा पावर उतरला तर नॉर्मल होतो. टीव्हीचं व्यसन असे थांबू दे ना, बघू दे ना. ते पूर्ण 12 घंटे 6 घंटे कुठे जातात? बेफान होऊन जातो आम्ही. एक सिरियल, दुसरं सिरियल, तिसरं सिरियल, चौथं सिरियल. हालेलुया. रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत सिरियल संपतच नाही. भयंकर आहे का नाही? भयंकर आहे ना. दारुडा जोपर्यंत पोटात दारू तोपर्यंतच येणे चाळे करतो. हालेलुया. दारू उतरल्यावर नॉर्मल होतो तो. लगेच काय म्हणतो? काय झालं होतं? मी काय केलं? होशवर येतो. पण टीव्ही पाहणारा असा दुष्ट आत्मा आहे की तो त्याच्यातून बाहेरच निघत नाही. हालेलुया, हालेलुया. हा पिक्चर नाही तर तो पिक्चर, नाही तर तो पिक्चर, नाही तर तो पिक्चर. 3 तास 4 तास कुठं वाया जातात ते कळत नाही आम्हाला. हालेलुया. त्या पिक्चर मध्ये 3 तास घालवण्यापेक्षा 3 तास वचन ऐका, 3 तास आराधना करा, स्तोत्र गीते गा. पिक्चर नरकात नाही, पण हे जीवन तुम्हाला सार्वकालिक जीवन पृथ्वीवर पण
स्वर्गात पण आनंद आणि शांती मिळणार. 2 फायदे. हालेलुया. पिक्चरने फायदा कुठपर्यंत आहे? फक्त पाऊस. तर टीव्ही बंद केली की जैसे थे. पिक्चरच्या टॉकीज मध्ये गेल्यानंतर असं वाटतं आम्ही त्याच्यातच आहे. बाहेर आल्यानंतर अरे आम्ही तर जमिनीत आहे. हालेलुया. वेगळंच होत जात. अरे पिक्चर मध्ये वेगळंच होत नाही, आता बाहेर आल्यावर उठा के पटक दिया नीचे. हालेलुया. 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 म्हणून प्रियांनो, आमचा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. प्रत्येक सेकंद हा महत्वाचा आहे. काय करा? आत्म्यात परिपूर्ण हो. काय करा? गीते, स्तोत्रे पाठ करा, आराधना करा, गायन गा, वचन वाचा, स्तोत्र पाठ करा. याच्यामध्ये शांती आहे. कोणाला शांती? पूर्ण घराला. पिक्चर पाहिल्यानंतर एकच व्यक्तीला समाधान होता. 3 घंटे झालं समाधान. 3 घंट्यानंतर जैसे थे. पण याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाला शांती, कुटुंबाला आनंद, कुटुंबामध्ये परमेश्वराचा सहवास राहील. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रभूमध्ये केलेले श्रम हे व्यर्थ जात नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे काय महत्वाचं आहे? पिक्चर, टीव्ही, सिरियल का देवाची स्तुती आराधना करणं महत्वाचं आहे? सांगा बरं. तात्पुरता आनंद महत्वाचा आहे को कायम स्वरूपी आनंद शांती महत्वाची आहे? काय महत्वाचं आहे? काय पाहिजे? कन्फ्युज आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामध्ये जगणं आनंद, त्याच्यामध्ये राहणं आनंद, त्याच्यामध्ये वाढणं आनंद, शांती. हालेलुया. हालेलुया. लोकांच्या नजरा लागणार आहे, त्यांचं घर किती शांत आहे, त्यांच्या घरात किती बरकत आहे, त्यांच्या घरामध्ये किती आनंद आहे. पण त्यांच्या घरात कोण आहे हे पाहत नाही लोक. हालेलुया. कोण आहे त्यांच्या घरात? हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचा सहवास हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या घरातला एक मेंबर बनून तो राहणं महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो, जीवन जगत असताना आम्हाला सगळ्यात महत्वाचं कोणाला स्थान द्यायचे? हालेलुया. काय करा? गायन वादन करा, स्तोत्र पाठ करा. हालेलुया. हालेलुया. स्तोत्री गीते व आत्मिक प्रबंध एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टी बदल सर्वदा देव पित्याचे उपकार स्मरण करा. हालेलुया. तुमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात त्याने काही ना काही कार्य केलेलं आहे. तुम्ही सहज आलात का? सहज आला? प्रत्येकाच्या जीवनात साक्ष आहे का नाही? हालेलुया. तुम्ही ते आठवून किती वेळ धन्यवाद दिला? हालेलुया. ते आठवून तुम्ही किती वेळ धन्यवाद दिला? तो दिवस संपला नाही. त्या गोष्टी आठवून आम्हाला रोज धन्यवाद द्यायचा. त्या गोष्टी आठवून आम्हाला रोज उपकार मानायचे. कारण की त्या लायक आम्ही नव्हतो, पण त्याने आमच्यावर दया केली. हालेलुया. हालेलुया. आम्हाला जीवन दिलं, आम्हाला मुलगा दिला, आम्हाला सुंदर संसार दिला, लेकरं दिले, परिवार दिला, चांगला नवरा दिला, चांगले लेकरं दिले, चांगला जॉब दिला, सगळं आरोग्य दिलं, सगळं काही दिलं. हा शब्द बोलून आपण त्याला धन्यवाद देऊ शकत नाही का? रोज द्या, रोज द्या. मला जिवंत ठेवलं हे सगळ्यात मोठा आनंद आहे परमेश्वरा. हालेलुया. मी आज जिवंत आहे, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. कारण की मी परमेश्वरा जिवंत राहून तुझ्या जवळ राहावे तुझी इच्छा आहे. हालेलुया. 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 रोज काय करायचा? धन्यवाद. अर्धा तास तर जाईल हो. मला बरं केलं तेव्हा मी प्रार्थना केली, धन्यवाद. मला जिवंत ठेवलं प्रभू, मी प्रार्थना केली, धन्यवाद. मला छान मुलगा दिला, प्रभू तुला धन्यवाद. मला चांगले लेकरं दिले, प्रभू तुला धन्यवाद. मला तुझी ओढ लावली, प्रभू तुला धन्यवाद. प्रभू मला शांती दिली, तुला धन्यवाद. मला अन्न वस्त्र निवारा दिला, धन्यवाद. मग आडलेलं काम प्रभू मी मागितलं पूर्ण केलं, धन्यवाद. प्रभू येशू माझ्या कॉलेजमध्ये तू माझी मदत केली, तुला धन्यवाद. प्रभू माझे लेकरं तू बरे केले, तुला धन्यवाद. अशा शब्दात आम्हाला रोज धन्यवाद द्यायचा. त्याच्या उपकाराची रोज आठवण करायची. म्हणजे तो रोज आम्हाला आठवण करून रोज आमच्या सोबत आहे. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. मग कोणाची इच्छेने जगायचं? कोणाची इच्छेने जगायचे? हालेलुया. मग त्याची इच्छा आणखी काय आहे? हालेलुया. मिका याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. आता त्याची इच्छा काय आहे? काय मागतो तो आज आमच्याकडं? मिका वचन लिहून घेत जा. मिका 6वा अध्याय 8वं वचन. जुन्या करारामध्ये मिका 6वा अध्याय 8वं वचन वाचू. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. हालेलुया. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझकडं काय मागतो. हालेलुया, हालेलुया. काय म्हणते प्रभू? हे माझ्या हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला सांगितले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व देवाच्या समेगमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझकडं काय मागतो. काय मागतो देव? काय मागतो देव? काय मागतो? आमचं जीवन मागतो. काय मागतो देव? त्याला आवडणाऱ्या गोष्टी मागतो. काय देव मागतो? त्याच्या सहवासात राहणं हे देव मागतो. हालेलुया. आमचा देव हा ईर्ष्यावान देव आहे. हालेलुया. कसा देव आहे? माझ्याशिवाय तुला अन्न देव नसो. हालेलुया. जगाची इच्छा मनात आणू नको, तर त्याच्या इच्छेप्रमाणे जगायला काय कर? शिक. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, जीवन जगत असताना आमच्या जीवनात पहिले कोणाची इच्छा? देवाची. मग ती इच्छा कठीण आहे का? बाद उचलून चालू लाग अशी म्हटली काही इच्छा? काय कर? देवाची स्तुती महिमा का. उठता बसता स्तवन कर, उठताना बसताना त्याचं नाव घे, त्याची महिमा गा, स्तोत्र पाठ कर, आराधना कर, वचन मनात अंतकरणात रुजव आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जग. हालेलुया, हालेलुया. कठीण आहे का? बोकडं काप, कोंबडं काप, त्या डोंगरावर जा अशी इच्छा निर्माण केली नाही. ती इच्छा काय निर्माण केली? तू देवाच्या सहवासात बसावं, तू देवाला शोधावं, देवाची आराधना करावी, देवाची स्तुती करत त्याच्या बरोबर जावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. आपण प्रार्थना करू. आज प्रार्थना करायची की तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास मला शिकव.